सुरुवातीला बातमी बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणातली आहे। कारण संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिना उलटलाय, तरी सुद्धा वाल्मिक कराड याला आरोपी केलं जात नाहीये, त्याला मुक्का लावला जात नाहीये। हा आरोप आता देशमुख कुटुंबियांकडून केला जात असल्याचं आपण पाहतोय। संतोष देशमुख यांचे बंधू अर्थातच धनंजय देशमुख हे आज आता टॉवरवर चढणारे आंदोलन सुद्धा करणार आहे। मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडला आरोपी करावं आणि त्याला देखील मुक्का लावावा, यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे पाऊल उचलणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। विशिष्ट आरोपी त्याच्यातनं बाहेर काढला जातोय, त्याला खुनाच्या आरोपात येत नाही, मोका लागत नाही, तर मग न्याय कशासाठी मागायचा। म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतोय की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे। खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन। कारण का मला माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। मस्साजोग येथील हे जे टावर आहे याच टावरवरती चढून ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेलंय। मस्साजोगमध्ये एकूण 3 टावर आहे, हे एक टावर आहे आणि गावाच्या परिसरामध्ये दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तिकडे देखील टावर आहे। एकूणच जर जे धनंजय देशमुख आहेत त्यांच्या मागण्या आहेत की जे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावर देखील 302 नुसार कारवाई केली जावी, त्याचबरोबर मकोका अंतर्गत देखील कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणामध्ये करावी अशी देखील त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी ही देखील मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। यासह विविध मागण्यांसाठी जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि एकूणच आज ते मस्साजोग गावामध्ये टावरवर चढून आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सकाळी 11 वाजता म्हणजे अवघ्या काही वेळानंतर ते मीडियाशी देखील संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता 11 वाजता ते नेमकं भूमिका काय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, मस्साजोग। तर आपण बघितलं आमचे बीडचे जे प्रतिनिधी आहेत विनोद जिरे, त्यांनी या संदर्भात सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। न्यायाची मागणी करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे। थेट मस्साजोगमधील एका टॉवरवर चढत आंदोलन केलं जाणार आहे आणि आंदोलनस्थळी अर्थातच या टॉवरजवळ मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। धनंजय देशमुख अर्थातच संतोष देशमुख यांचे बंधू हे आंदोलनात करतील। यासोबत इतरही काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात न्यूज पॉइंट 20 मध्ये। बीड सरपंच हत्या प्रकरणात आपल्याला माहिती दिली जात नाही असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला। सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असून सुद्धा वाल्मिक कराडवर कुठली कारवाई करत नाहीये। धनंजय देशमुख यामुळे संतप्त झालेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आलं, त्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि तो स्वीकारलाही जावा ही मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे। परभणी प्रकरणामध्ये न्यायाच्या मागणीसाठी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीय 17 तारखेला 10,000 भीमसैनिकांसोबत लॉंग मार्च काढत मुंबई गाठतील। त्यावेळी सर्वसामान्य नागरिक म्हणून परभणीकरांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार ही घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये या कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्या। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनी पार पाडायला हवी या सूचना यावेळेस त्यांनी केल्या। बाळासाहेबांच्या स्मारकावरून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही, बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरती हल्लाबोल केला। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना काय रद्द करता आधी त्याच्यावर मकोका आणि 302 लावा ही मागणी सुप्रिया सुळेंनी केली। परभणीमध्ये सुप्रिया सुळेंनी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर त्या बोलत होत्या। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। दिशा सालियांचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून फटके देतील, या भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची वारंवार भेट घेत आहे ही जळजळ टीका रामदास कदम यांनी केली।
एकनाथ शिंदे यांचे घोटाळे बाहेर येऊ लागलेत आणि याचा अर्थ एकनाथ शिंदेंचा एकनाथ खडसे होणार आहे असं खासदार विनायक राऊत म्हणताय. भाजपने नोट जिहाद आणि भ्रष्ट राजनीती केल्याचा आरोप देखील विनायक राऊत यांनी केलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत रिलायन्स मार्फत होणाऱ्या प्रकल्पांवरती चर्चा होणार आहे. रिलायन्सच्या मागण्यांसंदर्भात विचार मंथन सुद्धा केलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी समता परिषदेने मास्टर प्लॅन तयार केला. गाव तिथे समता परिषदेची शाखा या रणनीती अंतर्गत पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात 100 शाखा उघडल्या जाणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांच्या आता समता परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथे समता सैनिक तयार करण्याची रणनीती आखण्यात आली. यासाठी आढावा सुद्धा बैठकीत घेण्यात येईल. कुणाची झोप कधी उडवायची हे आम्हाला चांगलं कळतं. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही अशा शब्दात ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरेंनी खासदार अमोल कोल्हे यांना आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही असं विधान कोल्हेंनी केलं होतं. लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये झाले. आता 3000 व्हायलाच हवे ही मागणी रवी राणांनी केली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी 3000 मी करून घेणारच असं विधान रवी राणा यांनी केलं. खातेवाटपानंतर शिंदे गटाचे मंत्री ऍक्टिव्ह मोडवर दिसताय. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला. 100 दिवसात 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. त्यानुसार प्रत्येक मंत्र्यांनी कामांची यादी तयार केल्याची माहितीही समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाशिरस तालुक्यातल्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. माजी आमदार राम सातपुते हे उपस्थित राहिले आणि या मेळाव्यात तालुक्यामध्ये 71,000 सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा हवेचे कोरडे झोत जे ते वाहू लागलेले आहेत. परिणामी वातावरणातला गारठा वाढणार आहे. येत्या 3 दिवसात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होण्याचा अंदाज आहे. कोकण असेल किंवा मध्य महाराष्ट्र शिवाय मराठवाडा या ठिकाणी देखील 4 ते 5 दिवसात हवामानात फारसा बदल नसेल. मात्र विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाते. मनालीमध्ये थंडीचा पारा शून्याखाली उतरला. बर्फवृष्टी पाहायला गेलेल्या पर्यटकांची उबदार कपडे खरेदीसाठी झुंबड उडाली. पर्यटकांनी बर्फात खेळण्याचा आनंदही लुटला. काश्मीरमधील खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. श्रीनगरमध्ये थंडीची लाट पसरली. दल सरोवराच्या वरच्या थरावर बर्फ गोठला. तर पूंछमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक बंद झाली. वाहतूक सुरू करण्यासाठी बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर संपूर्ण देशभरातली नेमकी काय परिस्थिती आहे हे तर आपण पाहिलं. मात्र अतिशय मोठा उत्सव हा देशाचा सुरू झालेला आहे. देशातलाच नाही तर जगातला सर्वात मोठा उत्सव आहे. कारण प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झालेली आहे. आज पहिलं शाही स्नान पार पडतंय. या संदर्भातल्या बातम्या पुढे जाणून घेऊयात. तर जगातला सर्वात मोठा उत्सव, सर्वात मोठा मेळावा अर्थातच महाकुंभ मेळा याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आणि पौष पौर्णिमेनिमित्त पहिलं स्नान पार पडेल. आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे. 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला कुंभमेळ्याची आता सांगता होणार आहे. तर दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. महाकुंभमेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे आणि यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यात श्रद्धेची उडी घेतील हा अंदाज आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो आणि या आधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झालेला होता.
तर आपण पाहतोय 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर आपल्याला प्रयागराज या ठिकाणी बघायला मिळणार आहे. स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहेत. 1.60 लाख तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी खरं तर असतील. 13,000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोयी सुद्धा या दरम्यान करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आणि फायर फायटिंग बोट सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. तर आपण बघतोय प्रयागराजमध्ये हा महाकुंभ मेळा होतोय आणि त्यासाठी या सर्व सोयी सुविधा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. तर प्रयागराज या ठिकाणी आजपासून या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचा योग जुळून आलेला आहे. असं का? तर कारण आता पुढचा कुंभमेळा थेट 22व्या शतकात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य हे भाविकांना लाभलंय. कुंभमेळ्याचे 3 विविध प्रकार असतात. पूर्णकुंभ, अर्धकुंभ आणि महाकुंभ मेळा असे 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्धकुंभ असं म्हटलं जातं. हा योग जर 12 वर्षांनी आला तर तो पूर्णकुंभ म्हटला जातो. आणि जर आत्ताच असा योग आलेला आहे तर तो जर 144 वर्षांनी आलेला असेल तर त्याला महाकुंभ म्हटलं जातं. आणि प्रयागराजमध्ये हा योग आता 144 वर्षांनी आला असल्यानं याला महाकुंभ मेळा म्हटलं जाते. कारण हा योग जो आहे तो तब्बल 144 वर्षांनी आलेला आहे. साधारणतः 12 वर्षांनंतर कुंभमेळा होत असतो, मात्र त्याला पूर्ण कुंभ असं संबोधलं जात असतं. मात्र आता पुढचा कुंभमेळा जो आहे थेट 22व्या शतकातच होणार आहे. दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराजमध्ये आल्या. तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत स्वामी कैलाश नंदगिरी महाराज होते. त्यांनी लॉरेन यांना कमला असं नाव दिलं. महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एनडीआरएफने वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. कोणताच अनुचित प्रकार भाविकांसोबत घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. तर कुंभमेळा संदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुम्ही साम टीव्हीवरती बघू शकणार आहात. यासोबतच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. लाखो मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर मुंबईमधील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती घेतली जाईल. सर्व कंपन्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले. टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त झालाय. बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यशही आलंय. टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं. त्यामुळे मालकाने केलेला भाडेकरार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली आहे. टोरेस कंपनीने 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आलाय आणि या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं कारवाई केली आहे. 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. 192 बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपच्या बॉटल जप्त केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरामध्ये आता 200 इलेक्ट्रिक बस असतील. या प्रकरणी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वारगेट आणि दापोडी या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी परवानगी प्राप्त झाली आहे. मुंबईकरांना 2027 नंतरही टोल भरावा लागेल. MSRDC लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टोल माफी देण्यात आलेली होती आणि ती वसूल करण्यासाठी 5ही टोल नाक्यांवर जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागू शकतो.
रायगडमधल्या माणगावमध्ये विकेंडच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी झालेली आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यावर साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक झाली आणि या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.